हॅलो, नमस्कार. जय भीम सर्वांना. कसे आहेत? बरे आहेत ना? मी सुद्धा बरी आहे आणि बरेच पाहिजे. तर बहिणीनं आणि भावानं मी एक मस्त स्टोरी आणलेली आहे तुमच्यासाठी आणि ती खरंच ऐका. तुम्हाला त्याच्यात काहीतरी शिकायला बी भेटेल आणि समजेल पण कशी बी स्टोरी आहे तर त्या स्टोरी चालू करायच्या आधी मी एक नम्र विनंती करते. डायरेक्टर वगैरे बघत असते कदाचित स्टोरी. तर माझी स्टोरी अशा असतात तर ती शिकण्यासारखी असते किंवा पाहण्यासारखी असते. तर आपण त्याच्यात स्टोरी बनवली तरी ती खूप चांगल्या स्टोऱ्या असतात. तुम्ही बघा जाऊन माझी स्टोऱ्यावर आणि खरोखर तुम्हाला आवडेल. त्याची रील पण बनवू शकतात, वरती तुम्ही पिक्चर बी बनवू शकतात किंवा कार्यक्रमसुद्धा बनवू शकतात स्टोऱ्यावर. एवढ्या सुंदर स्टोऱ्या असतात. तर तुम्ही ऐका आणि भरपूर माझ्याकडे स्टोरी आहे. तुम्हाला स्टोरी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. मी तुम्हाला स्टोऱ्या देऊ शकते आणि त्यासुद्धा लिहून करून देऊ शकते स्टोऱ्या. तर मी आता स्टोरी न वाया वेळ घालतानाच मी स्टोरी चालू करते. तर ऐका. तर अशी असते स्टोरी. एक दोघा नवरा बायको असतात. नवरा बायको असतात तर त्यांना 3 मुलं असतात. फक्त मुलंच, मुली नाही. तर बिचारे कष्ट करून आणि पैसा गोळा केलेला असते आपल्या घर बांधण्यासाठी, मुलांसाठी. तर घर बांधायला ते पैसे जमा केलेले असतात. तर चल आपण घर बांधूया. तर दोघा विचार करतात आपली 3 मुलं आहेत तर 3 मुलांसाठी 3 रूम बांधूया आपण. पण त्यांना काही नाही, असं नाही विचार करायचा का ही मोठी मुलं झाल्यावर 3 मुलं 3 घरात राहतील पण आम्ही कुठे राहू, ह्यो विचार नाही केला. मस्त घर बांधला, तिघांना 3 रूम काढले, त्याच्यात बाथरूम बनवले आणि बापा त्यांनी तसं केलं. ते लहान असतात तर एकत्र सगळे झोपायचे, राहायचे. तर त्यांनी आताचा नाही विचार केला, पुढचा नाही विचार केला, आताचा विचार केला. असं करून तिघांना 3 रूम बांधतात. तर बरेच दिवस झाले आणि मुलाचं एक लग्न झालं, त्याला एक रूम दिला. आता राहिले 2 मुलं आणि आईनं बाप. ते थोडे दिवसामध्ये दुसऱ्या मुलाचं बी लग्न झालं, त्याला पण एक रूम दिला. आता राहिले 3 जणं. तर 3 एकाच रूममध्ये राहायचं. थोडे दिवस झाले आणि आजारात नवरा पण मेला तिचा. नवरा मेला तर आता नवरा मेल्यावर आता काय करणार, दोघाच राहिले, मुलगा आणि आई. दोघंजणं एका रूममध्ये राहायचे. ते एका रूममध्ये राहायचे. तर बरेच दिवस झाले, 5-6 वर्ष झाले. त्यांचं दोघांचं लग्न पण झालं, त्यांना एक मूल पण झाला आणि या मुलाचं लग्नाचा विचार करायला लागला. तर मुलाचं लग्न जमवलं आणि लग्न झालं मुलाचं. लग्न झालं तर ज्या दिवशी नवरी घेऊन आले त्या दिवशी रात्र झालेली बरीच. आले, जेवले, खावले आणि ज्याच्या त्याच्या रूममध्ये मोठी मुलं जाऊन झोपले. मग पहिल्याच्या रूममध्ये तो त्याची बायको पोरा घेऊन जाऊन झोपला. लहान मुला तो दुसरा नंबरचा, तो पण त्याची बायको पोरा घेऊन जाऊन झोपली. आता राहिला हा तिसरा. आता तिसऱ्याचं लग्न झाला, तो पण त्याच्या बायकोला घेऊन गेला आणि दरवाजा लावून घेतला. आता राहिली आई. आता आई राहिली तर आई बिचारी रात्रभर बसून राहिली का मला बिछाना तरी देतील बाहेर. पण पोराईन कडी लावून घेतली तर कोणीच तिला आवाजसुद्धा दिला नाही, का तिला बघितली पण नाही का कुठे बसलाय, कुठे जेवली का नाही, काय खाल्लं का नाही, कुठे माझी आई झोपला असासुद्धा विचार केला नाही. बिचारी अख्ख्या रात्र हॉलमध्ये अशी बसून राहिली आणि रडत राहिली. आता रडत राहिली तर सकाळ झाली. सकाळी उठली. मुलं बघतात आई बसलेली आहे. तर मुलं सांगतात तू झोपली नाही का रात्रभर. तर माझा बिछाना नाही, काय नाही, मी कुठे झोपणार, इथेच बसून राहिलेली. तर बोलते का तुझ्यासाठी रूम नाही बनवला तू आमच्यासाठी. आता त्याचा रूम त्याने घेतला, माझा रूम मी घेतला, ह्याचा रूम याने घेतला. तुमच्यासाठी तुम्ही रूम बनवायला पाहिजे होता ना. तर आई सांगते का हां बाळा मी चुकली, का मी तुमचा विचार केला तेव्हा आमचा विचार आम्ही केलाच नाही. आम्ही कुठे राहू, कुठे झोपू, कुठे बसू, तर आमचा विचार आम्ही केलाच नाही. तुमच्यासाठीच आम्ही रूम बनवले, आमच्यासाठी बनवलंच नाही. तर आई अशी बोलायला लागली. तर ती आता हॉलमध्येच राहायला लागली, हॉलमध्ये झोपायची. पण कोणी पाहुणे आले असतील किंवा कोण मित्र आले असतील का काय आले असतील का सुना पोरं सांगायचं जा जरा बाहेर जाऊन बस, मित्र आहे यायचं आहे, जा जरा पाहुणी यायची आमची, जरा बाहेर फिर ना, इथे काय बसून राहिले, नुसती बसूनच राहते हॉलमध्ये, गर्दी करून ठेवते, अशी तिला टोकत राहायचं. तर बिचारी शेवट तिचाच घर असून आणि तिला अशी टोमणे ऐकायला लागायचे. तर माझं म्हणणं असं आहे का बहिणीनं भावानं, जेव्हा आपल्यासाठी आपण बनवत असेल तेव्हा आपल्यासाठी आपला विचार करावा पहिला.
पुढचा विचार करावा, मागचा नका, आत्ताचा विचार नका करू, पुढचा विचार करा का पुढे आपल्याला आपली परिस्थिती कशी होईल, आपल्याला आपण कुठे राहणार, कुठे बसणार, कुठे झोपणार. तुझा स्वतःचा रूम असला असता तर तू जाऊन बसली असती, झोपली असती, पण नाही, तुम्ही तुझा विचार नाही केला, मुलांचा विचार केला आणि मुलांना रूम बांधले, तुझ्यासाठी काहीच नाही केला. तर माझं हे नम्र विनंती आहे सगळ्यांना, अशी गलती कधी करू नका. तुम्ही घर बांधलं असेल, तुमच्या आवडीने कष्टाने घर बांधता, तर तुमचा विचार पहिले करा. तुमच्यासाठी एक रूम करून ठेवा आणि त्या रूममध्ये मस्त आरामशीर राहा, खाया पिया राहा, आरामशीर राहा, पण तुमचा विचार पहिला करा. पुढचा विचार करा, आताचा विचार नका करा. आता माझी मुलं लहान आहे म्हणून आपण एकत्र राहू, पण जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांची पण बायको पोरं होतील, तर त्यांना पण रूम पाहिजे, तर त्यांचा विचार ते करतील, तर आपला विचार आपण करायला पाहिजे ना. तर आधीच आपला विचार आपण करून ठेवायला पाहिजेत ना. तर एवढं सांगून ना मी माझी गोष्ट संपवते. आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की बघा तुम्ही ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कशी नाही ते कमेंट पण करा छोटासा, आणि लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. एवढं सांगून माझी स्टोरी मी इथेच थांबवते. आणि माझ्याकडे अशा खूप स्टोऱ्या आहेत, छोट्या छोट्या आहेत, पण खूप छोट्या मोठ्या सगळ्या आहेत. अशा मी स्टोऱ्या तुम्हाला देऊ शकते. त्याच्यावर तुम्ही रील पण बनवू शकता, कार्यक्रम काढू शकता, पिक्चर काढू शकता, सगळं काय काढू शकतात. तर एवढ्या भारी भारी स्टोऱ्या टाकलेल्या मी, पण तुम्हाला टाईमच नाही बघायला, तर काय करणार, बघा जरा. तर कोण पिक्चर काढत असेल, स्टोऱ्या काढत असेल, त्याही तर नक्कीच बघा, त्यांना त्याच्यात काहीतरी फायदा भेटेल. एवढं सांगून मी सगळ्यांना जय भीम आणि जय महाराष्ट्र.